Hello friend, welcome to my YouTube channel Fit with DK. Ultimate leg day workout 8 killer exercise for mass and strength. आज माझा वर्कआउट लेग डे आहे आणि लेग डे तुमचा आपण कोणत्या प्रकारे चांगला करू शकतो हे मी आज सांगणार आहे. वर्कआउटची सुरुवात मी वॉर्म अप सेट पासून करत आहे. फ्री वेट स्क्वॉट. फ्री वेट स्क्वॉट घेताना जे दोन्ही पायांमधील अंतर आहे ते शोल्डर लाइन मध्ये असावे आणि स्लोली डाउन अँड स्लोली अप. मी फ्री वेट स्क्वॉटचे 4 सेट्स घेत आहे. त्याच्यामध्ये 15 रिपिटेशन. मोस्टली लोअर बॉडी हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेवढा आपण लोअर बॉडीला ट्रेन करू त्या प्रपोर्शनमध्ये आपली अपर बॉडी पण डेव्हलप होणार आहे. 8 किलर एक्सरसाइज आपण आज मास आणि स्ट्रेंथसाठी घेणार आहोत. फर्स्ट एक्सरसाइज आहे बॅक वेट स्क्वॉट. याच्यामध्ये मी सुरुवात करत आहे लाईट वेट पासून, कारण बऱ्याच दिवसांचा गॅप पडलेला आहे. मसल थोडे वीक झालेले असतात, बॉडी स्टिफ झालेली आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही लाईट वेट पासूनच करावी लागणार आहे, कारण मला स्टार्टिंगला माझा फॉर्म चेक करावा लागणार आहे. ज्या वेळेला फॉर्म आपला व्यवस्थित असतो त्यावेळेला जे मसल आपण टार्गेट करतो ते व्यवस्थित वर्क होतात आणि इंजुरीचे चान्सेस खूप कमी असतात. फर्स्ट सेट झालेला आहे. अशा प्रकारे मी 4 सेट घेणार आहे बॅक स्क्वॉटचे. सेकंड सेटला थोडंसं वेट वाढवलेलं आहे. सेम फ्री वेट स्क्वॉटला जो फॉर्म असतो तोच बॅक वेट स्क्वॉटला. याच्यामध्ये काय होतं, ॲडिशनल वेट आपण ॲड करतो बॉडीवरती. व्हेरी गुड. याच्यामध्ये क्वाड्रिसेप्स वर्क होतात. फर्स्ट मीन्स प्रायमरी मसल्स. त्याच्यानंतर मग बाकीचे जेवढे लोअर बॉडीमध्ये आहे ते सेकंडरी ॲड होतात. व्हेरी गुड. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सेट कंप्लीट करत आहे. सुरुवात करताना स्लोली, सेट क्लोज करताना पण स्लोली. कोणत्याही प्रकारची गडबड करायची नाही. व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी वेट वाढवलेला आहे. व्हेरी गुड. 70 kg वेट आहे. गुड गुड. मोस्टली इंडियामध्ये 60 अराउंड 60% आसपास जे जिमला जाणारे लोक आहेत ते लोअर बॉडीचा वर्कआउट अवॉइड करतात. बट लोअर बॉडीचं जेवढा आपण वर्कआउट घेऊ तेवढे आपली अपर बॉडी पण डेव्हलप होते. त्याच्यानंतर मी घेत आहे सुमो स्क्वॉट्स. व्हेरी गुड. सेम स्क्वॉट सारखेच, बट याच्यामध्ये थोडंसं पायांमधील जे डिस्टन्स आहे ते वाढतं आणि अँगल चेंज होतो. व्हेरी गुड. स्लोली आणि हाफ रेंज. गुड. व्हेरी गुड. हा सेकंड सेट आहे माझा सुमो स्क्वॉट्सचा. व्हेरी गुड. डिस्टन्स. स्लोली डाऊन अप 2 3. अशा प्रकारे मी सुमो स्क्वॉट्स घेत आहे. तुम्ही डंबेलवरती पण घेऊ शकता किंवा मी अल्टरनेट करतो. मी एक वेळेला बारवरती घेतो, नेक्स्ट टाइम डंबेलवरती सुमो स्क्वॉट घेतो. व्हेरी गुड. आता सुमो स्क्वॉट झाल्यानंतर माझा नेक्स्ट वर्कआउट आहे मशीन प्रेस. व्हेरी गुड. स्लोली डाऊन. वेट मी आधीच ॲडजस्ट केले होते. गुड. 4. लेग प्रेसमध्ये पण आपले क्वाड्रिसेप्स चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होतात, मीन्स वर्क होतात. बाकी सर्व मसल सेकंडरी हे होतात, वर्क होतात. याचे पण मी 4 सेट्स 15 रिपिटेशनचे घेणार आहे. व्हेरी गुड. आता वेट भरपूर वाढलेलं आहे त्यामुळे उठताना थोडीशी स्ट्रगल करावी लागते. हेच ज्या वेळेला आपण श्रेडेड असतो आणि अचानक वेट गेन होतं गॅप पडून, त्यानंतरचे काही जे इम्पॅक्ट पडतात बॉडीवरती त्याचा पण मला एक व्हिडिओ बनवावा लागणार आहे. म्हणजे बिफोर आफ्टरमध्ये काय चेंजेस होतात, कसे मेंटली चेंजेस होतात, बॉडी कशी फिजिकली चेंज होते, किंवा सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट लाईफस्टाईलवरती कसा पडतो, किंवा लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती व मेंटल हेल्थवरती कसा पडतो, याच्यावरती पण मला बरेच म्हणजे व्हिडिओ बनवायचे आहेत वगैरे. व्हेरी गुड. व्हेरी गुड.
बराच गॅप पडल्यानंतर आपण जेव्हा नवीन सुरुवात करतो त्यावेळेला आपली मेंटल कंडिशन कशी असते व आपण त्याला कसे सामोरे जावं किंवा म्हणजे ते त्याच्यामध्ये कसे चेंजेस आणत आपण वर्कआउट स्टार्ट करावं हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी घेत आहे रिव्हर्स लंजेस, डंबेल रिव्हर्स लंजेस. गुड. याचे पण इच 10 to 15 रेपिटेशन अँड 4 सेट्स. गुड. राईट. आपला बॅलन्स जो आहे तो कंप्लीट जो वर्किंग लेग आहे म्हणजे जो समोर लेग आहे तो त्याच्यावरती असला पाहिजे. व्हेरी गुड. फ्रेंड्स, तुम्ही पण हे रुटीन तुमच्या रुटीनमध्ये ॲड करून तुम्ही पण तुमची लोअर बॉडी चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकता. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मी लेग एक्सटेन्शन घेत आहे, आयसोलेशन मशीन. व्हेरी गुड. 1 2 3 4. गुड. 5. याचे पण मी 4 सेट्स घेत आहे 10 to 15 रेपिटेशनचे. व्हेरी गुड. स्लोली अप अँड स्लोली डाऊन. वर्कआउट करताना किंवा प्रत्येक ईच एक्सरसाइजला आपला जो फोकस आहे तो फक्त आपल्या सेटवरती असला पाहिजे. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे कारण 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये रिझल्ट भेटेल असे नाही. आपल्याला स्लोली लाईफस्टाईलच चेंज करावी लागणार आणि मग स्लोली रिझल्ट पण भेटत जाणार. आता त्याच्यानंतर माझी एक्सरसाइज आहे काफ मसलसाठी स्टँडिंग काफ रेजेस. व्हेरी गुड. हो, मी आता थोडंसं वेट घेतलेलं आहे हातामध्ये त्यामुळे बॅलन्स इकडं तिकडं होतो. व्हेरी गुड. स्टार्ट. गुड. याचे पण 3 to 4 सेट घेत आहे. मी हॅमस्ट्रिंगच्या वर्कआउटच्या आधी काफ मसल घेत आहे कारण हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट घेताना काफ मसल पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतो आणि म्हणून मी आधी काफ मसल थोडासा थकवून घेत आहे किंवा वर्क करत आहे कारण हॅमस्ट्रिंग घेताना मोस्टली हॅमस्ट्रिंग वर्क होईल म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी लेग कर्ल घेत आहे हॅमस्ट्रिंगसाठी. व्हेरी गुड. हॅमस्ट्रिंग म्हणजे जो लेगच्या पाठीमागचा पार्ट आहे त्याला हॅमस्ट्रिंग म्हणतात. व्हेरी गुड. व्हेरी गुड. याचे पण 3 to 4 सेट्स अँड 15 रेशन. याच्यानंतर माझा वर्कआउट फिनिश. थँक्यू.